या जिल्ह्याचे नेते राणा जगजितसिंग साहेब पाटील, सुरेश दस साहेब नाव घेतलं पाहिजे. दस साहेब हा लाडा जो उभारलाय त्यामुळे तुमचं नाव घेतलंच पाहिजे. एक दोन मिनिटं. रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराला अभिवादन करतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ बना. आमचा संतोष देशमुख अरे वाघ झाला वाघ. कृपया करून टाळ्या वाजू नका. काल पण मी तेच बोललो होतो. काय झालं, जर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असता तर हे घडलंच नसतं. माझी मागणी आहे प्रमुख राजेश पाटील, प्रशांत महाजन यांच्या अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. आमच्या माणसाचा जीव वाचला असता. अरे काय चाललंय काय नेमकं? धस साहेब, सरकारला थोडं बोलावं लागतं. थोडं बोलतो फक्त, जास्त बोलणार नाही. न्याय मिळाला पाहिजे. फडणवीस साहेब तुम्ही म्हणता भाषणामध्ये मैं कमिटमेंट करता हूं, मैं खुद की भी नहीं सुनता. फडणवीस साहेब खरंच स्वतःच ऐकू नका. संतोष देशमुखला न्याय द्या. आज मोका लावलं समजतं आम्हाला. सगळ्यांवर वाल्मिक करार सकट 302 चा गुन्हा दाखल करा आणि अटक करा. आका बाका टाका, सगळ्यांना अटक करा आणि टाका. माननीय फडणवीस साहेब बोला, परंतु सन्मानाने बोला आणि आम्हाला न्याय द्या. संतोष सूर्यवंशीचं काय झालं? त्याच्या कुटुंबाने पैसे नाकारले तरी त्याला न्याय मिळत नाही. एफआयआर दाखल होत नाही. इथं पण आमच्या भावाची एफआयआर दाखल होत नाही. वत्सल मानवतीची एफआयआर दाखल होत नाही. बाळंतीन बाईला मारलं परभणीमध्ये, एफआयआर दाखल होत नाही. अरे काय चाललंय? धनंजय मुंडे तुमचा विषय लय हाडे, कारण तुमच्याबरोबर मुख्यमंत्री आहे. पण आमचा पण विषय लय हाडे, कारण आमच्यावर बरोबर संविधान आहे. 10 साहेब 2 मिनिटं सांगतो आणि बंद करतो. 10 साहेब, बीड जिल्ह्यामध्ये गायरान जमिनीचा प्रश्न, राखेचा प्रश्न, महारवतीचा प्रश्न, पीक विम्याचा प्रश्न, सगळे प्रश्न तुम्ही बाहेर काढले. तुम्ही भाजपचे आमदार आहे, काही नाही आम्हाला. फडणवीस साहेब जो कोणाची भाडबीड ठेवत नाही त्याला मंत्री करा. सुरेश दासांना मंत्री करा, पालकमंत्री बीड जिल्ह्याचा. अरे बीड जिल्हा सरळ करणार माणूस. आम्हाला न्याय मिळावा. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.